नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ आपल्याला अभ्यासावायचा आहे. मागील पाठामध्ये आपण वारकरी संप्रदायामधील असणारे संत आणि त्यांचे असणारे अभंग यांचा काही आपण इथं अभ्यास केलेला आहे. आजच्या या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला अशाच काव्याचा इथं अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. या काव्याचं किंवा कवितेचं नाव आहे संत कृपा झाली. संत कृपा झाली. संत कृपा झाली. संत बहिणाबाई संत बहिणाबाईचा कार्यकाल 1668 ते 1700. 1668 ते 1700 हा कार्यकाल आहे. वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी विपुल प्रमाणामध्ये काव्यलेखन केलेलं आहे. संत साहित्याची निर्मिती केलेली आहे. संत बहिणाबाई या सुद्धा एक महान अशा संत कवयित्री आहेत. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या शिष्या संत बहिणाबाई या कोण आहेत तर संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांच्या या शिष्या आहेत. लिहा संत तुकाराम महाराजांच्या या शिष्या आहेत. त्यांचे साहित्य संपदा किंवा यालाच आपण ग्रंथ संपदा असं आपण यास म्हणू शकतो. त्यांनी श्लोक, आरत्या, ओव्या, इत्यादी साहित्य संपदा किंवा इत्यादी साहित्य संपदेचं त्यांनी लेखन केलेलं आहे. संत बहिणाबाई या इसवी सन 1668 ते 1700 हा त्यांचा असणारा कार्यकाल आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या त्या शिष्या आहेत. साहित्य संपदा त्यांचे श्लोक लिहिले, त्यांनी आरत्या लिहिले आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या
काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. संत तुकाराम महाराज हे बहिणाबाई यांचे गुरु आहेत आणि मग संत तुकाराम महाराजांचा प्रभाव बहिणाबाई यांच्या काव्यावरती किंवा साहित्यावरती, विचारावरती पडलेला आपल्याला इथं दिसून येतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचाच विशेष. आता भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार, ईश्वराविषयीची असणारी भक्ती आणि या भक्तीचा किंवा या भक्ती भावनेचा उत्कट असा आविष्कार त्यांनी त्यांच्या साहित्यामधून त्यांनी केलेला आहे. त्यांच्या अभंग रचनेमधून झालेला आपल्याला इथं दिसून येतो. आता भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार म्हणजे अत्यंत भक्तीचं जे वर्णन आहे किंवा त्याचा आविष्कार, ज्यास आपण प्रेझेंटेशन असं म्हणतो, त्याचा जो काही आविष्कार आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा झालेला दिसून येतो. उत्कृष्ट पद्धती, उत्कट म्हणजे अत्यंत तळमळीनं असं केलेलं हे लेखन त्यांच्या अभंग रचनेचा विशेष आहे. प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. पहा आता प्रस्तुत जो काही अभंग आहे, संत कृपा झाली हा जो अभंग आहे, हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिलेला आहे. आणि प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये जो काही वारकरी संप्रदाय उदयास आला आणि या संप्रदायाची जो प्रचार प्रसार जो झालेला आहे तो कशा प्रकारे झाला, किंवा वारकरी संप्रदाय रूपी ही जी इमारत आहे ही इमारत कशी उभी झाली किंवा ही निर्माण कशी झाली याविषयीचं वर्णन त्यांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. तसेच ही वारकरी संप्रदाय रूपी असणारी इमारत कशा प्रकारची निर्माण झाली आणि यामध्ये अनेक संतांचा मोलाचा वाटा कशा प्रकारचा आहे त्याचे अत्यंत सुंदर असे वर्णन या अभंगामधून संत बहिणाबाई यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्रामध्ये जो काही वारकरी संप्रदाय निर्माण झाला त्याची स्थापना कशा प्रकारे झाली आणि या वारकरी संप्रदायाचं काय तत्व आहे याचंही वर्णन या अभंगाच्या रूपाने संत बहिणाबाई यांनी केलेला आहे. मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही किंवा कुठल्याही विषमतेला इथं स्थान नाही आहे. सर्वांमध्ये एकात्म भाव असलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही पहा, प्रत्यक्ष याचा अनुभवही घेऊ शकाल की वारकरी संप्रदायामधील असणारे जे काही भक्त मंडळी आहे ते एकमेकांच्या पाया पडत असतात, दर्शन घेत असतात एकमेकांचं. त्यांचं म्हणजे वारकरी संप्रदायाचा असं विचार आहे की कोणीही मोठा नाही किंवा कोणीही लहान नाही आहे, सर्व ईश्वरांचेच रूप आहेत. सर्वांमध्ये ईश्वर आहे, सर्वांमध्ये हरी आहे, सर्वांमध्ये विठ्ठल आहे. आणि वारकरी संप्रदायाचं जर दैवत कोणतं असेल तर पंढरीचा किंवा पंढरपूरचा असणारा पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचं दैवत आहे. आणि तो सर्व ठिकाणी आहे, सर्वांमध्ये आहे. म्हणून सगळीकडे आपण समानतेनं आपलं आचरण असलं पाहिजे ही शिकवण वारकरी संप्रदायांनी समाजाला दिलेली आहे. म्हणून ही अत्यंत उच्च कोटीची विचारसरणी ही वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. वारकरी संप्रदाय म्हणजेच विचारावर आधारलेला, समानतेवर आधारलेला हा असणारा संप्रदाय आहे. यामध्ये उच्च नीच असणाऱ्या भावनेला, जातीयतेला, असल्या कुठल्याही कर्मकांडाला
इथं स्थान दिलेलं नाही आहे. संतांचे सुद्धा असे विचार आहेत की मानवतावादी विचार असलेले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आपल्याला या संतांच्या अभंगामधून, त्यांच्या विचारामधून आपल्याला पाहायला मिळतो. कर्मकांडाला संत तुकाराम महाराज यांच्यासारखे श्रेष्ठ असे असणारे अनेक संतांनी सुद्धा कडाडून विरोध केलेला आहे. संत तुकाराम महाराज यांनी तरी अशा कर्मकांडाला अत्यंत कडाडून विरोध केलेला आहे. तेव्हा संत बहिणाबाई यांनीही या अभंगाच्या माध्यमातून किंवा अभंगामधून त्यांनी हा जो काही वारकरी संप्रदाय निर्माण झाला तो कशा प्रकारे झाला, किंवा या उपमा त्यांनी दिलेली आहे की वारकरी संप्रदाय रूपी असणारी ही इमारत कशा प्रकारे निर्माण झाली, उभी झाली, याचं अत्यंत सुंदर असं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून किंवा अभंगामधून संत बहिणाबाई यांनी केलेलं आहे. प्रत्यक्ष अभंग आपण एकदा वाचन करून घेऊया. संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. नामातयाचा किंकर त्याने रचिले ते आवार, नामातयाचा किंकर त्याने रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. अशा प्रकारचा हा अत्यंत सुंदर असा असणारा हा अभंग संत बहिणाबाई यांनी हा लिहिलेला अत्यंत सुंदर असा आहे. आता या अभंगाचा जो काही भावार्थ आहे तो भावार्थ आपण इथं अभ्यासूया. संत कृपा झाली इमारत फळाली. बघा बहिणाबाई काय म्हणतात इथं की संतांची कृपा झालेली आहे आणि संतांची कृपा झाल्यामुळेच इमारत फळाली. कोणती इमारत इथं फळालेली आहे? वारकरी संप्रदाय रूपी असणारी इमारत जी आहे ती फळाली, म्हणजेच ती इमारत पूर्णत्वास आलेली आहे. इथं बहिणाबाई सांगतात संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेस कोणतंही कार्य पूर्णत्वास प्राप्त होते, म्हणून संतांची कृपा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर इथं संतांच्या साह्याने, संतांच्या कृपेमुळेच ही जी काही वारकरी इमारत आहे किंवा वारकरी संप्रदाय रूपी जी काही इमारत आहे ती पूर्णत्वास आलेली आहे. पहा संत कृपेचा महिमा इथं संत बहिणाबाई सांगत आहे. जो महाराष्ट्रभर जो वारकरी संप्रदाय स्थापन होऊन महाराष्ट्रामध्ये एका नव्या विचारसरणीला सुरुवात झाली ती म्हणजेच वारकरी संप्रदाय रूपी असणारी इमारत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. ही जी काही वारकरी संप्रदाय रूपी जी काही इमारत आहे, आता ही बघा लक्ष द्या, एखादी इमारत आपल्याला निर्माण करावायचं असेल, बांधावायची जर असेल, उभी करावायची असेल तर आपल्याला अगोदर त्याचा पाया पूर्ण करावा लागतो, पाया भरावा लागतो, पक्का करावा लागतो. तेव्हा वर आपण इमारत बांधलं तर ते पूर्ण रूपाने निर्माण होते आणि टिकून राहते. म्हणून त्याचा जो पाया आहे तो पाया मजबूत असणं हे आवश्यक आहे. आणि वारकरी संप्रदाय रूपी जी काही इमारत आहे आता ही निर्माण करावायची आहे, तेव्हा जसं एखादी इमारत आपल्याला
निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पाया त्याचा निर्माण करणं, भरणं किंवा पाया बांधणं हे गरजेचं आहे. तशाच प्रकारे इथं वारकरी संप्रदायरूपी इमारत आता निर्माण करायची आहे. तर त्या वारकरी संप्रदायरूपी जी इमारतीचा जो काही पाया आहे किंवा वारकरी संप्रदायरूपी इमारत जे निर्माण करायचे आहे त्याच्यासाठीच जे सुरुवात आहे, जे पाया पक्का करावायचा आहे, ते पाया निर्माण करण्याचं, पाया रचण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य श्री संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तिथे सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. वारकरी संप्रदायाचे हे जे काही देवालय आहे, हे देवालय निर्माण करत असताना याचा जो काही पाया आहे तो पाया उभारण्याचं कार्य कोण केलेलं आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. म्हणून त्यांना म्हणलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. संत ज्ञानेश्वरांनी हे जे काही देवालय उभारलेलं आहे तर याचा जो काही पाया आहे ते पाया रचण्याचं काम किंवा पाया उभारण्याचं काम, पाया रचण्याचं काम संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. हे वारकरी संप्रदायाची सुरुवात किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना करण्याचं हे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागला. समाजाकडनं खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी या सर्व संकटावरती, समाजकंटकावरती, अनेक समस्येवरती त्यांनी मात करून वारकरी संप्रदायाची स्थापना त्यांनी केलेली आहे. नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. बघा, एखादी इमारत आपल्याला पूर्ण बांधावायची आहे, करायची आहे, तर त्यावेळेस आपण काय करतो की ते इमारत उभी राहण्यासाठी आपण अगोदर त्याचा पाया पक्का करतो आणि मग त्यावरती ती इमारत आपण बांधत असतो. तसं वारकरी संप्रदाय जो आहे, वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं. आणि त्यांच्या सोबत असणारे जे आणखी अत्यंत थोर विभूती, ज्याला असं म्हणता येऊ शकेल असे असणारे संत नामदेव यांनी नंतर या वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाचं जे काही आवार ज्याला म्हणूया किंवा वारकरी संप्रदायाचा जो काही प्रचार प्रसाराचं कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर त्याने रचिले ते आवार. आता या ठिकाणी संत नामदेवानी वारकरी संप्रदाय जो आहे त्या संप्रदायाचं, म्हणजे जसं एखादी इमारत पाया रचल्याच्या नंतर त्यावरचे जे बाजूचं नंतरचं जे काही आवार आहे ते आवार निर्माण करण्याचं कार्य हे संत नामदेवांनी केलेलं आहे. संत नामदेव हे अत्यंत उच्च कोटीचे असणारे संत आणि तसेच सर्वश्रेष्ठ असणारे यांनी या वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाचं जे आवार आहे किंवा ज्या वारकरी संप्रदायाचे जे काही भिंती निर्माण करण्याचं कार्य आहे, हे जे आहे हे सर्व बनवण्याचं कार्य, म्हणजेच हे नावारूपाला आणण्याचं कार्य, त्याच्यामध्ये भर टाकण्याचं कार्य हे संत नामदेवांनी केलेलं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारकरी संप्रदायाची म्हणजेच वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया त्यांनी रचला. ज्ञानदेवाने त्याचा विस्तार नामदेवाने त्याचा विस्तार केला आणि संत जनार्दन एकनाथ, जे एकनाथ असणारे जे काही संत एकनाथांनी या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला खांब म्हणजेच आधार देण्याचं कार्य संत एकनाथांनी केलेलं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, म्हणजे संत एकनाथांनी या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला आधार देण्याचं कार्य, त्यास खांब देण्याचं कार्य संत एकनाथांनी केलेलं आहे.
तुका झालासे कळस भजन करा सावकाश. पहा आता इथे संत तुकाराम महाराज शेवटी काय झालेले आहेत, या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे ते कळस आहेत. संत ज्ञानेश्वरांनी किंवा संत ज्ञानदेवानी वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा त्यांनी पाया रचला, त्याचा विस्तार संत नामदेवांनी केला आणि या इमारतीला आधार देण्याचं कार्य म्हणजेच या इमारतीला खांब म्हणून त्यांनी आधार जो दिला असेल तर तो संत एकनाथांनी. आणि ही पूर्णत्वास इमारत जेव्हा गेली किंवा पूर्णत्वास येऊ लागली तेव्हा यावर कळस चढवण्याचं जे काही कार्य असेल किंवा कळस होण्याचं कार्य असेल तर ते संत तुकाराम महाराजांचं. तुका झालासे कळस भजन करा सावकाश या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा कळस कोण असेल तर संत तुकाराम महाराज. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिरावरती कळस चढवतो तेव्हाच ते कार्य किंवा ते मंदिर पूर्णत्वास आलं किंवा पूर्णत्वास प्राप्त होत असतं. तसं या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा कळस होण्याचं कार्य म्हणजेच श्री संत तुकाराम महाराजांचं. श्री संत तुकाराम महाराजांनी या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचं कळस त्यांनी झालेले आहेत. तुकाराम महाराजांनी अनेक प्रकारचे अभंग रचना त्यांनी केलेली आहे. म्हणजेच या सर्व संतांनी वारकरी संप्रदायाला खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा विशालतेवरती घेऊन जाण्याचं कार्य या सर्व संतांनी केलेलं आहे. आणि ही वारकरी संप्रदाय रूपी जी काही इमारत आहे हे मग पूर्णत्वास आलेली आहे किंवा फळास आलेली आहे. संत ज्ञानदेवापासून संत ज्ञानदेव, नामदेव आणि संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज म्हणजे यांच्या कार्यकालामध्ये जर विचार केला तर हे एका परीस एक वरचढ असणारे संत आणि यांचे विचार, यांच्या अभंगाचे रचना या सर्वामुळे, त्यांच्या विचारामुळे, त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे हा वारकरी संप्रदाय वरचेवर मोठ्या प्रमाणावरती पसरत गेला आणि महाराष्ट्रभरच नसून तर पूर्ण भारतभर हा वारकरी संप्रदायाचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या वारकरी संप्रदायामध्ये या संता व्यतिरिक्तही अनेक संतांचं खूप मोलाचं असं योगदान या वारकरी संप्रदायामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या संतांनी अत्यंत मोलाची अशी भर या वारकरी संप्रदायामध्ये घातलेली आपल्याला दिसून येते. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. संत बहिणाबाई. आता बहिणी म्हणे असं ते इथं म्हणतात अभंगामध्ये. म्हणजेच संत बहिणाबाई इथं सांगतात आपल्याला, म्हणतात की फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. याच्यावरचं आणखी जे काही ध्वज आहे हा वारकरी संप्रदायाचा हा ध्वज फडकत असू द्या किंवा फडकत राहो अशा प्रकारचे इथं विचार बहिणाबाई मांडतात. आणि इथं ही जी वारकरी संप्रदाय रूपी असणारी जी काही इमारत कशा प्रकारची निर्माण झाली याचं जे काही निरूपण आहे किंवा निवेदन आहे ते निवेदन इथं संत बहिणाबाई करतात. आणि वारकरी संप्रदाय कशा प्रकारचा उदयास आला, त्याचा प्रचार प्रसार कसा झाला आणि या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे वरती कळस कशा प्रकारे चढवण्यात आला किंवा वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा कळस कोण आहे, कशा प्रकारचा आहे याचं अत्यंत सुंदर असं वर्णन संत बहिणाबाई यांनी या अभंगामधून अत्यंत उत्कृष्टपणे केलेलं आहे. या ठिकाणी हा संत कृपा झाली हा अभंग किंवा या अभंगाचं आपण इथं निरूपण किंवा इथं स्पष्टीकरण आपण इथं अभ्यासलेलं आहे. यावर आधारित काही प्रश्न मी इथं तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण वारकरी संप्रदाय हा जो आहे हा महाराष्ट्रभर पसरलेला किंवा महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्धीस आलेला हा वारकरी संप्रदाय आहे. म्हणजेच समाजामध्ये एकात्मभाव निर्माण करण्याचं कार्य या वारकरी संप्रदायांनी केलेलं आहे. तसेच हा वारकरी संप्रदाय जो आहे या वारकरी संप्रदायामुळेच समाजामध्ये एकात्मता वाढीसाठी खूप मोलाची भर लागलेली आहे. समाजामध्ये एकात्मता किंवा भक्तीचे
जे काही बीज रोपण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा पाहिलं तर हा अत्यंत मोलाचा विचार या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला दिसून येतो. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंत जे जे संत झालेले आहेत या सर्व संतांचं जे काही मौल्यवान विचार आहेत ते मौल्यवान विचार वारकरी संप्रदायाला समृद्ध करण्यासाठी उपयोगात आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. अशा प्रकारचे हे वारकरी संप्रदाय कसा निर्माण झाला याविषयी उल्लेख करणारे किंवा वारकरी संप्रदायाचं महत्त्व सांगणारा हा जो काही अभंग आहे या ठिकाणी संत बहिणाबाई अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आणि सहज सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी इथं मांडलेला आहे. यावर आधारित काही प्रश्न इथं तुम्हाला होमवर्कसाठी मी लिहून देत आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहून होमवर्कमध्ये पूर्ण करावयाचे आहे. HW साठी प्रश्न लिहा. संत संत बहिणाबाईंची ग्रंथ संपदा लिहा. दुसरा प्रश्न आहे वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया कोणी रचिला? संत नामदेवांचे वारकरी संप्रदाया वारकरी संप्रदाय रूपी इमारतीमध्ये कशा प्रकारचे कार्य आहे? कशा प्रकारचे कार्य आहे? संत एकनाथांची कार्य लिहा. पाचवा प्रश्न तुका झालासे कळस या काव्य पंक्तीचा भावार्थ स्पष्ट करा. भावार्थ स्पष्ट करा. स्वमताचा प्रश्न
वरील कवितेचे रस ग्रहण करा. हे होमवर्कसाठी तुम्हाला काही प्रश्न इथं देण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, संत बहिणाबाईंची ग्रंथसंपदा लिहा. दुसरा, वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया कोणी रचिला. तिसरा प्रश्न आहे, संत नामदेवांचे वारकरी संप्रदाय रूपी इमारतीमध्ये कशा प्रकारचे कार्य आहे ते लिहायचे आहे. चौथा आहे, संत एकनाथांचे कार्य लिहा. पाचवा प्रश्न आहे, तुका झालासे कळस या काव्यपंक्तीचा भावार्थ स्पष्ट करा. सहावा प्रश्न आहे, स्वमत वरील कवितेचे रसग्रहण करा. हे कशा प्रकारचं वगैरे लिहायचे तुम्हाला ज्ञात आहेच. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून होमवर्कमध्ये पूर्ण करावयाचे आहे. धन्यवाद.